देशातले सगळ्यात तरुण आमदार म्हणून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी शपथ घेतलेली आहे आणि शपथ घेतल्यानंतर ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। खरं तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत। खरं तर ज्या वयामध्ये मुलं काम शोधतात, रिझ्यूम घेऊन फिरतात, कोणाकोणाला कळतही नाही की आपण आता भविष्यात काय करायचं आहे, वेगवेगळ्या लोकांकडून मार्गदर्शन घेतात, त्या वयात तुम्ही आज आमदार म्हणून शपथ घेतलेली आहे। खरं तर आजची भावना काय आहे, काय सांगा? मी वयाच्या 16व्या वर्षापासून मतदारसंघामध्ये फिरतोय आणि मतदारसंघातल्या लोकांमध्ये मिसळलो, मतदारसंघातल्या लोकांची कामं समजून घेतली, कामं केली। म्हणजे इतके वर्ष मी सुद्धा रिझ्यूम घेऊनच फिरत होतो। माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला आता कामाला लावलेलं आहे आणि आता ते काम प्रामाणिकपणाने मी करायचं ठरवलेलं आहे। जी संधी मला मिळालेली आहे त्या पदाचा अधिकार, त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं हित कशा पद्धतीनं साधता येऊ शकतं याची एकूण कल्पना काही दिवसांच्या पाठीमागं मी घ्यायला चालू केलेली आहे। मी घेतोय सुद्धा। आता 10 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये मी समन्वय समितीची बैठक लावली आणि लोकांना जास्तीत जास्त माझ्या पदाचा लाभ कसा होईल याचा प्रयत्न माझा असणार आहे आणि मी ते काम प्रामाणिकपणाने करणार आहे। रोहितजी, आज आपण बघितलं तर जे नवनिर्वाचित आमदार आहेत किंवा जे आमदार आज शपथ घेण्यासाठी विधानभवनामध्ये दाखल झालेत, अगदी फॅमिलीसोबत इथे आले आहेत, आई वडील सोबत आहेत, बहीण भाऊ सगळ्यांसोबत इकडे दाखल झालेत, तुमच्यासोबत कार्यकर्ते आहेत, आबांची आज तुम्हाला आठवण जाणवत? हे माझं कुटुंबच आहे आणि मला या निवडणुकीमध्ये मी एका अशा शक्तीच्या विरोधात लढत होतो ज्या शक्तीने सगळे प्रयोग केले आणि एवढे प्रयोग होऊन सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं। त्यामुळं माझे सहकारी हेच माझे कुटुंब आहे आणि मला निवडून आणण्याचं काम या सगळ्या सहकार्यांनी केलं। आई असतील, घरचे असतील, यांचा मी आशीर्वाद घेऊन आलेलो आहे। त्या सगळ्यांनी विधानसभा लाईव्हवरती माझा शपथविधीसुद्धा बघितला आणि एक भावनिक क्षण आमच्या सर्वांसाठी होता। पण जे वैभव माझ्या परिसराला 10 वर्षापूर्वी होतं ते वैभव परत मिळवण्याचं काम, परत खिचून आणण्याचं काम आम्ही सर्वजण। आबांची आठवण आली आहे, नक्कीच आली आहे निश्चितपणाने। आज मी इतक्या सभांमध्ये भाषण केलं पण कधी मला दडपण आलं नाही, पण आज शपथ घेताना दडपण आलं। पण ती जबाबदारी फार मोठी आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पेलण्याचं सामर्थ्य या सर्व लोकांनी आम्हाला दिलेलं आहे। नक्की। आता तुम्ही म्हणालात की आज शपथ घेताना दडपण आलेलं, पण मी असं ऐकलं की तुम्ही आबांची खूप भाषणं ऐकलेली आहे, पुस्तकं ऐकलेली आहे, त्यामुळे तुमचं होमवर्क आधीच झाल्याचं बघायला नाही। वाचन आहे, विधीमधले नियमावली सुद्धा गेली 3 दिवस झालं डोळ्याखालून घालतोय। एकूण साहेबांनी मुख्य प्रतोद म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्याची सुद्धा जबाबदारी आपल्याला चांगली पार पडायची आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी जी जबाबदारी मला साहेब देतील ती जबाबदारी यशस्वीपणे 100% त्या जबाबदारीप्रती समर्पण हे माझं असेल। नक्की। आता तुम्ही प्रतोद पदाचा तुम्ही उल्लेख केला। खरं तर ज्या दिवशी तुमची प्रतोदपदी निवड झाली त्याच दिवशी राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा रंगली की रोहित पाटील हे फर्स्ट टर्म आमदार आहेत आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावरती प्रतोद पदाची जबाबदारी दिलेली आहे, इतर नेते असताना, रोहित पवार असताना। तर नक्की हे गणित कसं जुळलं तुमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी? माझं नाव रोहित दादांनी सुचवलं आणि मुख्य प्रतोद म्हणून चांगलं काम मी करू शकतो हे रोहित दादांनी पवार साहेबांना सगळ्या बैठकीमध्ये सुचवलं। जयंत पाटील साहेबांनी त्या नावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग तो निर्णय साहेबांनी घेतला आणि साहेबांनी मला मुख्य प्रतोद केलं। म्हणजे एकाच महिन्यात तुमच्यावरती 2 मोठ्या जबाबदारी आहेत, एकीकडे तुम्ही निवडून आले, दुसरीकडे पक्षाची सुद्धा एक मोठी जबाबदारी। ती एक जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेल। नक्कीच। जसं मी आता उल्लेख केला की तुम्ही देशातले सगळ्यात तरुण आमदार आहे आणि तुमची ओळख तशी आता निर्माण झालेली आहे, तर याआधी कोण किती वर्ष म्हणजे तरुण आमदार होऊन गेलेत याबाबतची तुम्ही माहिती घेतली होती? माध्यमावरती 9400 दिवस बोललो, पण मला माझ्या परत सहकार्याने करेक्ट केलं, मी 9200 दिवसाचं। आणि तेलंगणामध्ये रोहित म्हणूनच आहेत, ते पूर्वी तरुण आमदार होते। आता लोकांनी मला निवडून दिलेली ती जबाबदारी चांगली पार पडेल। नक्कीच। रोहितजी, तुम्ही खरं तर आता निवडून आलात आणि आता आपण जर बघितलं तर सभागृहामध्ये विरोधकांची संख्या अतिशय कमी आहे। खरं तर विरोधक हे जास्तीत जास्त संख्येमध्ये जर असते तर सत्ताधारी पक्षावरती सुद्धा तेवढा दबाव असतो। यावर्षी तरी म्हणजे या विधानसभेत तर विरोधी पक्षनेताच नसणार अशी एक शंका आहे, कारण तेवढी आकडेवारी एखाद्या पक्षाकडे नाही। लोकशाही टिकण्यासाठी नेहमी विरोधी पक्ष हे टिकले पाहिजेत, विरोधी पक्ष असले पाहिजेत, तरच राज्य बॅलन्स डेव्हलपमेंट करू शकतो असं आम्हाला वाटतं आणि ते आपण करू।
नक्कीच, पण कशा पद्धतीने तुम्ही आक्रमक होणार आहात? लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्या प्रश्नांसाठी भिडण्याची तयारी आमची आहे आणि ते मी भिडणार आहे. नक्कीच दुसरीकडे जर बघितलं तर EVM वरून सध्या राजकारण तापलेलं आहे. माळशिरस या मतदारसंघाचं जर आपण उदाहरण घेतलं तर तिथे स्वतः आज शरद पवार गेलेले आहेत. दुसरीकडे जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मग जर तुम्हाला EVM वरती संशय होताच तर लोकसभेत तुम्ही का नाही EVMचा मुद्दा उपस्थित केला? तुमच्या बाजूने कौल आता जो वोटिंग पॅटर्न आम्ही बघतोय त्या पॅटर्ननुसार ती शक्यता आम्ही वर्तवलेली आहे. आणि EVM फक्त नव्हे, एकूण इलेक्ट्रल प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला आढळून आलेल्या आहेत. त्या इलेक्ट्रल प्रोसेसच्या बाबतीत आम्ही तक्रारी इलेक्शन कमिशनकडे दिलेल्या आहेत. फक्त ते कन्सिडर केलं जावं एवढीच विनंती विरोधी पक्षांची आहे. कारण प्रत्येक मतदारसंघात आम्ही बघतोय अनेक मतदारांची नावं यादीमध्ये नाही आहेत. अनेक बाहेरच्या मतदारसंघातल्या लोकांची नावं बऱ्याच मतदारसंघामध्ये लागलेली दिसतात. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, अन्यथा लोकशाहीचा गळा घोटला जाईल अशा पद्धतीचं वातावरण सध्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. नक्कीच आता जे सगळे आमदार आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा पण 2-2, 3-3 टर्म जे आमदार राहिलेले आहेत त्यांचा आता असं एक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. कन्फ्यूज झाल्याचं त्यांच्यामध्ये भावना आहे की आता पुढचे 5 वर्ष काय करणार. एकतर विरोधक म्हणून आपली संख्या कमी आहे, सत्तेत आपण नाही, म्हणून वेगवेगळी प्रतिक्रिया आहे. तर यावरती सध्या तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की? तुम्ही कशा पद्धतीने पुढच्या 5 वर्षाला बघताय? विरोधक म्हणून सुद्धा प्रभावीपणाने काम करता येतं. लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला सुद्धा गुडघ्यावर आणण्याचं काम यापूर्वी लोकांनी केलेलं आहे आणि ते आताही होणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणाने जर काम केलं तर सरकारला लोकांच्या प्रश्नासाठी गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अगदी कितीही स्टेबल गव्हर्नमेंट असलं तरी लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही त्यांना भेटायला कुठेही कमी पडणार नाही. रोहितजी, आपण बघितलं तर जेव्हा राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले तर काहींनी शरद पवार साहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, काहींनी अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तुम्ही शरद पवारांची साथ सोडलेली नाही. नक्की यामागची काय भूमिका आहे? कारण तुमच्याकडे 2 ऑप्शन होते. अजित पवारांसोबत जर गेले असते तर सत्तेमध्ये गेले असते. पवार साहेबांनी आबांना घडवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या परिसरावरती साहेबांचे कृषी मंत्री असताना असतील किंवा त्याच्यापूर्वीसुद्धा अनेक निर्णयांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्याच झालेले, पण मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बघतो त्यावेळेस फायदा झालेला आहे. आणि आबांसारखं सर्वसामान्य घरातलं नेतृत्व मोठं करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. त्याची जाणीव आपण कुठेतरी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि आज देशामध्ये या व्यक्तीची ओळख म्हणजे महाराष्ट्राची ओळख देशामध्ये जर कुणामुळे असेल तर इतिहासामुळे आहेच, पण आज घडीला राजकीय महत्त्व महाराष्ट्राला हे पवार साहेबांमुळे दिल्लीमध्ये मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये हा नेता टिकला पाहिजे, या नेत्याची मान उंचवली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता होती आणि तो प्रयत्न आम्ही केला. घरच्यांनी पण तुम्हाला सांगितलं की पवार साहेबांसोबतच राहायचं? हो, आमच्या घरच्यांनी सर्वांनी सांगितलं पवार साहेबांबरोबर राहायचं. नक्कीच. रोहितजी, आता आपण जर बघितलं तर तरुणांचे अनेक प्रश्न रोहित पवार असतील ते वारंवार मांडतात. तर आता जी परिस्थिती बघता काय वाटतं की काय करणं खरं तर गरजेचं आहे? कारण एकीकडे बेरोजगारी वाढलेली आहे, त्याचसोबत महागाई वाढलेली आहे. अशा तुम्ही कसं बघता? आता ज्या पद्धतीने तुम्ही आता विरोधी बाकांवरती आहात, तुमच्यावरती खरं तर मोठी जबाबदारी आहे या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्याची. नाही, अनेक प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत. फायनान्शियल तुम्ही अँगलने बघता त्यावेळेस मध्यमवर्गीयांचे आणि गोरगरीब जनतेचे फार मोठे प्रश्न आहेत. दारिद्र्याची रेषा 2 घटकांमधला फरक इतका वाढत चाललेला आहे की आपण त्याकडे जातीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की आम्ही काम करत असताना राज्याला असेल किंवा राज्यातल्या लोकांसाठी असेल शाश्वत मार्ग उभा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू आणि तसाच प्रयत्न आमचा राहील. नक्की. शेवटचा प्रश्न तुम्हाला, जेव्हा तुमची भाषणं किंवा तुम्हाला सोशल मीडियावरती म्हणू किंवा इतर ठिकाणी तुम्हाला TRP खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण तुमच्या माध्यमातून कुठेतरी आबांना बघतात, जेव्हा तुम्ही बोलता तुम्हाला लक्षपूर्वक ऐकलं जातं. तर या आता कशी तयारी तुम्ही खरं तर करून आलेला आहात विधानभवनासाठी? मी विधिमंडळामध्ये भाषणं करत असताना लोकांच्या प्रश्नांची जाणीव मला निश्चितपणाने आहे आणि त्या प्रश्नांचा अभ्यास मी केलेला आहे. आणि येत्या काळामध्ये सखोल अभ्यास करून त्या प्रश्नांना न्याय मिळण्याची भूमिका माझी असणार आहे. धाकधूक नाही आहे कारण की संख्या कमी असल्यामुळे? आपल्याला भिडायचं आणि लोकांचे प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भांडायचं असल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीने तो लढा देऊ. मला अडचण या लोकांची वाटते जे लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकतात पण
सत्तासुद्धा इतकी स्टेबल आहे की सत्ता स्टेबल असल्यामुळे आज त्या लोकांना कुठं बोलायची संधी मिळणार नाही. त्यामुळं मी अनेक लोकांचं बघतोय मूळ प्रश्न सोडून बोलता येत असताना ते टॅलेंट दाबलं जातंय. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी बोलायला मिळावं अशा भावनेने लोक बोलतात. पण मला विश्वास आहे की लोकांच्या प्रश्नासाठी सर्व घटक सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील एकत्र येऊन काम. तुमचा टोला अमोल मिटकरी सरांना होता, कारण की ज्यांना तेव्हा तो टोला नव्हता, उलट ते माझ्या मोठ्या बंधूसारखे. मला त्यांचं मार्गदर्शन असणार. कारण की खूप असे अनेक मुद्दे असतात जिथे त्यांची कोंडी होताना आपल्याला दिसते. ते सध्या सगळ्यांची कोंडी करतायत अधूनमधून. कधी कधी त्यांची होते. तुमचं फार त्यांच्यावरती लक्ष आहे वाटतं. नाही, त्यांची कोंडी करायला विरोधी पक्षांची गरज नाही, त्यांच्या स्वतःच्याच लोकांची कोंडी एखादा म्हणजे मी कुणाचं नाव घेणं योग्य नाही. सगळ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने ते बघितलेलं आहे. तुम्हाला पण माहित आहे की आपल्यासोबत रोहित पाटील यांनी दिलखुलासपणे बातचीत केलेली आहे आपल्याशी आणि भविष्यामध्ये म्हणजे पुढचे 5 वर्ष कशा पद्धतीने मुद्दे मांडणार, विरोधकांची संख्याबळ कमी असताना कोणत्या मुद्द्यांवरून ते सभागृहामध्ये आक्रमक होणार या सगळ्यांचं होमवर्क झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता रोहित पाटील पुढचे 5 वर्ष सभागृहात कोणकोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आडे, झी 24.